हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता सकाळचे 11 वाजले तर आणि आज आम्ही 9 वाजताच इथं म्हैसूरमध्ये पोहोचलो. म्हणजे आज आम्ही म्हैसूर सिटी पूर्ण फिरणार आहे. मी फिरणार आहे आणि तुम्हाला पण फिरवते आणि पूर्ण म्हैसूर सिटीचं दृश्य दाखवते. तर आम्ही आल्याबरोबरच या हॉलमध्ये थांबलो होतो आणि खूप मोठा असा हॉल आहे. तर आता आम्ही जेवण करून घेतो. आज आम्हाला म्हैसूर सिटी खूप मोठी आहे आणि फिरायला खूप तास लागतात. तर आज आम्ही नाश्ता करणार नाही, तर डायरेक्ट जेवण करायचं आहे आज आम्हाला. आणि आता जेवण करून आम्ही म्हैसूर सिटी पाहण्यासाठी निघणार आहोत. तर आता आम्ही जेवण करून घेतो. तर आज जेवणामध्ये बनवलं आहे बेसन पोळी, भात आणि बेसन वड्या. तर आता आम्ही मस्त जेवण करतो. तर गाईज, आता आम्ही जेवण करून बसलो आमच्या गाडीमध्ये आणि आता आम्ही चलो म्हैसूर सिटी पाहण्यासाठी. तर मी तुम्हाला पण म्हैसूर सिटी दाखवते. तर काहीच आधी आम्ही आलो होतो या मंदिरामध्ये. म्हैसूर सिटी पाहण्याआधी आम्ही देवाचे दर्शन करावं म्हणलो, म्हणून आम्ही म्हैसूर सिटीमधील चामुंडेश्वरी देवी या मंदिरामध्ये आलो आहोत. आणि मग या देवीचे दर्शन झाल्यानंतर म्हैसूर सिटीमधील काही मेन ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर म्हैसूर या शहरामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त माकडे पाहायला भेटली. आणि बघा इथं माकडे कसे बसले तर, आणि या भिंतीवर पण माकडे बसली आहेत. तर चामुंडेश्वरी देवीच्या मंदिरातून बाहेर आल्यावर वाटेमध्येच एक रावणाची मोठी मूर्ती आहे बघा. आणि आता आम्ही या मॉल मधल्या खालच्या मजल्यावर आहोत आणि इथे बाहेरच्या खूप साड्या आहेत हे बघा. आणि इथे मस्त बाहेरचे असे ब्लाऊज पीस आहेत बघा, खूप मस्त कलरचे. आणि आता आम्ही चाललो होतो म्हैसूर सिल्क शोरूमच्या वरच्या मजल्यावर. म्हैसूर सिल्क शोरूम या मॉलमध्ये बघा. इथे माझ्या मागे किती मस्त असे हार डिझाईनचे आणि इथे ब्रासलेट आहेत बघा. किती मस्त मस्त इयरिंग्स, ब्रासलेट्स आणि अजून रिंग्स पण आहेत हे बघा. आणि इकडे देवाच्या मूर्त्या त्या आहेत सिल्वर कलरच्या. आणि वरी पण इथे मुलींचे दुपट्टे आहेत, हार आहेत. आणि इथे मस्त हत्तीच्या छोट्या आणि मोठ्या अशा मूर्त्या आहेत. डायनिंग टेबल आहे इथं हे बघा. माझ्या मागे किती मस्त फोटो आहेत. बजरंगबली. तर या मॉलमध्ये सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत. आणि या देवाचे आणि हत्तीचे कलर मला खूप जास्त आवडले बघा. आणि हत्ती, सिंह, घोडे सर्व प्रकारचे प्राण्यांच्या इथे मूर्त्या पण आहेत. आणि पर्स पण किती मस्त आहेत बघा. आणि इथे आहेत देवपाठ, छोटे मोठे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत देवपाठ आहेत. आणि इथे किती मस्त हार आहेत बघा. तर या बोर्डवर या मॉलचं नाव लिहिलेलं आहे, कावेरी सिल्क इम्पोरियम असं या मॉलचं नाव आहे. तर गाईज, आता आम्ही म्हैसूर सिटीमधील कावेरी सिल्क मॉलमधून आलोत आता. आणि तिथे घेण्यासारख्या खूप काही वस्तू होत्या, साड्या, बँगल्स, इयरिंग्स. मात्र आम्ही तिथल्या सगळ्या वस्तूंनी आणून आलो आणि तिथलं काहीच घेतलं नाही, कारण की तिथे एक वस्तूची किंमतच खूप जास्त महाग होती. म्हणून आम्ही फक्त तिथल्या वस्तू बघून आलो, घेतलं नाही. आणि आता आम्ही चाललो टिपू सुलतान राजवाडा बघण्यासाठी. तर तुम्हाला पण तिथला आता ते राजवाडा दाखवते मी. तर टिपू सुलतान राजवाडा बघण्यासाठी एका माणसाला 100 रुपये तिकीट आहे. तर हे आहे या राजवाड्याचा मेन गेट. आता इथून लाईनीला लागून पुढे जायचं आहे. गाईज, आता आम्ही टिपू सुलतान राजवाड्याच्या मध्ये एंटर केला आहे. आणि हे बघा, इथे आहे टिपू सुलतानचा राजवाडा. आणि टिपू सुलतान राजवाडा हे म्हैसूर सिटीपासून 23 किलोमीटर अंतरावर दूर आहे. तर गाईज बघा, या राजवाड्याच्या बाहेर किती मस्त गार्डन आहे. आणि हे राजवाडा पण किती मोठा आहे बघा.
आणि दरवाजे पण या राजवाड्याचे खूपच मोठे आहेत. पुढे एक छोटस गार्डन आहे बघा, आणि त्याच्यामध्ये एक फुलाचं झाड आहे. आणि याच्या पुढचं ग्राउंड एवढं मोठं आहे. टिपू सुलतान राजवाड्याच्या पुढचं ग्राउंड. तर काहीच बघा, या राजवाड्यामध्ये किती मोठ्या मोठ्या तोफा आहेत. जसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये तोफा होत्या, तशा तोफा या राजवाड्यामध्ये पण आहेत. आणि एकूण 10-15 तोफा अशा लाईनीने ठेवलेल्या आहेत बघा. आणि या राजवाड्याच्या मधले दृश्य पण खूप मस्त आहे. आणि याच्या मधले पिलर खूप उंच उंच आहेत. तोफ होता ते तोफ. आणि इथे बघा एक हत्तीचं तोंड दिसत आहे तुम्हाला. एक हत्तीचं तोंड असं बाहेर काढलेलं आहे. चला बघा, इथं वाघाची मोठी अशी मूर्ती आहे. वाघ दहाडत आहे. आणि तिकडून पण एक वाघ आहे. आणि इकडून पण एक वाघ आहे. आणि हे आहे इथलं गार्डन. हे बघा किती मस्त गार्डन आहे. आणि इथं झाडांनी इथं कळस बनवलेला आहे बघा. किती कमाल आहे इथं कळस बनवण्याची. सगळीकडे हिरवगार आहे गार्डन. तर गाईज, आता आम्ही टिपू सुलतान राजवाडा बाहेरून पाहून आलो. आणि त्याच्या राजवाड्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या तोफा होत्या. म्हणजे 7-8 तोफा होत्या एकूण. बाहेरून पण दिसू लागल्या. राजवाड्याच्या बाहेरच गार्डन पण होतं खूप मोठं. आणि मग पुन्हा बाहेर जाताना 2 मोठे वाघ होते, जे की आपल्याला दहाडताना दिसू लागले. मी तुम्हाला दाखवले. आणि टिपू सुलतान राजवाड्याचे दृश्य बाहेरून पण खूप मस्त आहे. आणि ते राजवाडा बाहेरून खूप भारी वाटू लागला. आणि खूप मोठा राजवाडा आहे टिपू सुलतान राजवाडा. आणि आम्ही मध्ये काही गेलो नाही, बाहेरूनच बघितला आम्ही पूर्ण राजवाडा. तर आता आम्ही जाणार आहोत वृंदावन गार्डन बघण्यासाठी. म्हैसूर सिटीमध्येच वृंदावन गार्डन आहे. आणि ते खूप मस्त आहे आणि खूप मोठं आहे असं आम्हाला कळण्यात आलं. तर आता मी पण म्हैसूर सिटीमध्ये पहिल्यांदा आले आणि पहिल्यांदाच वृंदावन गार्डन बघणार आहे. तर तुम्हाला पण दाखवते वृंदावन गार्डन कसं आहे आणि किती मोठं आहे ते. आणि म्हैसूर सिटी जेवढी पण आम्ही बघितली, अजून काय पूर्ण म्हैसूर सिटी बघितली नाही आम्ही, आणि जेवढी पण आम्ही बघली, तर म्हैसूर सिटी खूप मस्त आहे आणि खूप सुंदर आणि स्वच्छ पण आहे. म्हणजे जास्त कचरा नाही इथं, खूप स्वच्छ आहे सिटी. तर मला थोडीशी भूक लागली होती म्हणून मी आता खायला गुड्डे पुडा बघा. तर आता आम्ही वृंदावन गार्डनमध्ये एंटर केलं आहे. आणि हे बघा, हे आहे आमचं तिकीट. माझं, बापूचं, आईचं आणि आत्याबाईचं एकामध्येच. आम्ही 4 जणांचं म्हणून हे 4 जणांचं एकच तिकीट आहे. आणि तिकीट घेतल्यानंतर मग फाडून आम्हाला मध्ये एंटर केलं. आणि इथे चॉकलेटचे खूप स्टॉल आहे. तिथं पॉपकॉर्नचं आहे. तुम्हाला पियाची काळजी आजीला ते बघा, तिकडे पण खूप खायचे स्टॉल लागलेले आहेत. हो हो राहतात. तर वृंदावन गार्डनमध्ये आल्याबरोबर सगळ्यात आधी आम्ही जाणार आहोत या गार्डनमध्ये. आणि हे गार्डन पण खूप मोठं आहे. आणि या संपूर्ण गार्डनचं नाव आहे वृंदावन गार्डन.
तर या गार्डनमध्ये खूप मोठे मोठे फाउंटेन पण आहेत. आता मी तुम्हाला याच्या पुढचे पण काही गार्डन दाखवते आणि सगळ्यात आधी या गार्डनमध्ये फिरूया. तर चला जाऊया आता या गार्डनमध्ये. आणि जसं तलाव असते तसं त्या गेटमध्ये असा म्हणजे गेट केलेला आहे, तर त्या गेटमध्ये तलाव सोडलेला आहे, तलावाचं पाणी. हे बघा, इथून बाहेरून गेट आहे आणि याच्यामध्ये आहे पाणी आणि याच्यामध्ये छोटे छोटे फाउंटेन आहेत. तर आता आम्ही चाललो पुढचे फाउंटेन बघण्यासाठी, कारण की याच्याहून पण मोठे आहेत पुढचे फाउंटेन. आणि गार्डनमध्ये खूप हिरवीगार झाडे आहेत, खूप उंच उंच पण झाडे आहेत. हे बघा किती उंच झाड आहे हे. आणि हे बघा, हे फाउंटेन किती मोठं आहे. असे 2 फाउंटेन एकामध्ये जोडलेले आहेत असे. आणि माझ्या मागे बघा इथं गोल असं फाउंटेन आहे. असे खूप नळे एकत्र जोडलेत आणि असं गोल फाउंटेन झाले असं. तर इथे पण छोटे छोटे फाउंटेन आहेत, मात्र इथले फाउंटेन बंद केलेत सध्या. वृंदावन गार्डन, वृंदावन पाण्याची परकीत आम्ही करत आहे आणि चांगल्या प्रकारे येथलं वातावरण आहे. आम्हाला पाणी वगैरे आनंद होत आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी मस्त वाटत आहे. चांगल्या प्रकारे आम्हाला इथे गमत आहे. आता इथून पुढे आम्ही पायऱ्यानं जाणार आहोत. तिथं बोलत राहते आम्हाला जरा बरोबर. आणि इथले सगळे फाउंटेन बंद केलेत आता. आणि इथं याच्यामध्ये पण काहीच पाणी नाही. तर आता आम्ही खालून आलो होतो वरी. इथं या गार्डनमध्ये असंच आहे, खालून एक गार्डन झालं की वरी पायऱ्या चढायच्या आणि दुसऱ्या गार्डनमध्ये जायचं. आणि आता या गार्डनमधून आता ते बघा तिकडे पण पुढे पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्याहून चढून आता तिसऱ्या गार्डनमध्ये जायचं आहे. तर आधी हे गार्डन पूर्ण फिरूया, त्यानंतरच मग तिसऱ्या गार्डनमध्ये जाणार आपण. किती मस्त बगीचा आहे बघा. इथं पिवळे आणि हिरव्या कलरचे झाडं आहेत या रांगेमध्ये. आणि इथे चॉकलेटी, पिवळे चॉकलेटी. वरून जाऊत ना जे असं नाही हो, चांगला होता. सेवा होती ना. तर आता मी आले आहे वृंदावन गार्डनमधील सगळ्यात वरच्या गार्डनमध्ये. म्हणजे 3दा पायऱ्या चढून इथे आले आहे. हे बघा, हे आहे इथला व्ह्यू. आणि इथे एकही वॉटरफॉल नाही, म्हणजे खालचे जे 2 गार्डन होते त्या गार्डनमध्ये वॉटरफॉल आहेत आणि इथे नाही. तर इथे मस्त असे झाडे लावलेली आहेत फुलांची. खूप मस्त मस्त झाडे आहेत, गुलाबी फुलांची, पिवळ्या फुलांची. हे बघा. आणि या गार्डनमध्ये इथं मस्त अशी वेलींची कमान बनवलेली आहे. आणि इथे बघा, वेलींनीच किती मस्त असा हत्ती बनवला आहे, असा खरोखरचा हत्ती वाटायला. आणि अजून वेलींनी म्हणजे महादेवाची पिंड बनवली आहे. अजूनही माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे हत्ती पण बनवला आहे. आणि बघा पलीकडे पण एक हत्ती बनवला आहे. आणि पुढे जी दिसत आहे ती आहे महादेवाची पिंड. हे बघा, इथं किती मस्त झाडे आहेत. आणि वृंदावन गार्डन पण मला खूप जास्त आवडलं. तर आता आमच्या ग्रुपमधले सगळे माणसं आता गार्डनच्या सगळ्यात वरच्या भागामध्ये येऊन सगळे निवांत बसलेत मस्त. बघा इकडे माणसं बसलेत आणि इकडे बाहेर बसले. तर आता सगळ्यात वरच्या गार्डनमध्ये येऊन आम्ही जाणार आहोत धरण बघण्यासाठी. हे बघा, आणि इथं पण एक फाउंटेन आहे, वॉटर फाउंटेन. पण
हे म्हणजे आता चालू करण्यात आलेलं नाही, सगळं रिकामा आहे बघा. इथं नळ लावले ते इथं फाउंटेनचे हे गोल आहे वाटते. तर वॉटर फाउंटेनलाच मराठीमध्ये कारंजे असं म्हणतात. तर माझ्या मागे बघा गोल असं कारंजे आहे. तरवरी धरण पाहण्याच्या अगोदर श्री कावेरी यांची मूर्ती आहे. तर आधी आम्ही यांचे दर्शन करणार, त्यानंतर मग धरण पाहण्यासाठी जाणार. हो बघा, इथून एवढ्या पायऱ्या आहेत. खूपच पायऱ्या आहेत वरी जाण्यासाठी. हे बघा, हे आहे वृंदावन गार्डनचं वरून दृश्य. खूप मस्त गार्डन आहे. तर गाईज आम्ही धरण बघायला गेलो होतो, मात्र तिथं गेट जे आहे ते बंद होता. तिथे नो एंट्री आहे आता. तर आमची धरण बघण्याची खूप जास्त इच्छा होती, कारण की धरण खूप जास्त मोठं आहे असं आम्ही ऐकलं होतं. तर आम्हाला खूप जास्त बघावं वाटू लागलं धरण, पण बघता आलं नाही. तर नेक्स्ट टाईम जर इथे आलो तर नक्की बघतो आम्ही. तर आता आम्ही वृंदावन गार्डन पूर्ण फिरून आलो आणि आता आम्ही चाललो खाली. जर तुम्ही म्हैसूर सिटीमध्ये आलात तर वृंदावन गार्डनमध्ये नक्की या, कारण की वृंदावन गार्डन इतकं मस्त आहे, खूप भारी आहे आणि इथं खूप जास्त करमते. आणि आम्ही इथे आलो आणि इथून जायचं मन करणं गेलं, कारण की हे गार्डनच इतकं मस्त आहे. खूप फुलांची झाडे आहेत, सगळी झाडे हिरवीगार आणि खूप मोठं पण आहे गार्डन. आणि याच्यामध्ये खूप जास्त फाउंटेन आहेत आणि या गार्डनमध्येच इथं स्लाईड्स पण आहेत, अजून स्विंग्स झोपाळे पण आहेत. हे बघा, पुढी स्लाईड आहे आता. तर आता मी खेळते झोका आणि स्लाईड. केलं का? पंचमी आपण खेळला नाही ना झोका. हा, पंचमी गेली आता. आता इथे खेळायला भेटायला मस्त. तर पंचमी येऊन गेली आणि पंचमीला काय आम्हाला इथे झोके खेळायला भेटले नाहीत. आणि आता गार्डनमध्ये झोके आहेत मस्त आणि आम्ही सगळे आता झोके खेळायला. तू खेळला? मी खेळला. हे बघा, बाहेर पण खेळायला आता मस्त झोके. एक आहे का ना, आता सगळ्याची बारी लागते. चढवा जरा साधू, चढवा जोरात. या हा, खेळले खाली मोठा खेळ जरा. आला पंचमीचा सण. पंचमीचा सण गेला आता. तूच आता मी आले की हो. तर आम्हाला पंचमीमध्ये काही झोका खेळायला भेटला नाही, कारण की तिकडे काही झोका नव्हता. तर आता वृंदावन गार्डनमध्ये आम्हाला झोका खेळायला भेटला आणि पंचमी होऊन गेल्यानंतर पण काही हरकत नाही, कारण की झोका तरी खेळायला भेटला आम्हाला. आणि इथे पण स्लाईड आहेत लहान मुलांच्या, आणि आम्ही काही स्लाईड खेळली नाही, कारण की खूपच जास्त छोट्या आहेत. आणि पुढे बघा, इथे जिराफ आहे आणि जिराफचं पिल्लू. तर म्हैसूर सिटीमध्ये फेमस असलेला पदार्थ म्हणजे म्हैसूर पाक. तर इथे माझ्या पुढेच बघा किती म्हैसूर पाकाचे स्टॉल लागलेले आहेत, म्हणून तर या सिटीचे नाव म्हैसूर सिटी आहे. काही आता आम्ही सगळे वृंदावन गार्डन फिरून आलो आणि वृंदावन गार्डन खूप मस्त होतं. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.